शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी 3 आठवड्यांची मुदतवाढ देण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 31 डिसेंबरपर्यंत लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वी दिलेले होते। त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी 21 नोव्हेंबरपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू केली होती। विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यानही दररोज सुमारे 5 ते 6 तास सुनावणी घेत उलट तपासणी पूर्ण करण्यात आली। सोमवारपासून 3 दिवस वकिलांचा अंतिम युक्तिवाद होणार आहे आणि दोन्ही पक्षांना दीड दिवस यासाठी देण्यात येणार आहे। हा युक्तिवाद झाल्यानंतर 10 दिवस निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना मिळतायत। मात्र कागदपत्रांची छाननी तसंच युक्तिवादातील तपशील याचा आढावा घेऊन निकाल देण्यास 10 दिवसांचा कालावधी पुरेसा नसून किमान 2 ते 3 आठवड्यांची मुदतवाढ देण्याची मागणी अध्यक्षांनी केलेली आहे। या संदर्भातला विनंती अर्ज सुप्रीम कोर्टाकडे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या मार्फत पाठवण्यात आला असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची अपेक्षा आहे। माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांच्यातील कथित वादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। मात्र लोणीकरांनी ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा खुलासा केलाय। दरम्यान या ऑडिओ क्लिपवरनं सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे। तुम्ही शब्द दिला, अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, चर्चा केली, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही। अरे तो टक्कल फोडतो। राज्यातील 2 माजी मंत्र्यांमध्ये फोनवर जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्याला कारणीभूत ठरली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक ऑडिओ क्लिप। माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी राजेश टोपेंना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। तर काय झालं आता अर्जुनराव साक्षीदार आहेत। अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो। ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे। तर काय बोलणार आम्ही? मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण। मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात। तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे। ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते। मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय। जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून या 2 नेत्यांमध्येही शाब्दिक खडाजंगी झाल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वीच टोपे आणि लोणीकरांमध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदावरून राजकीय संघर्ष झाला होता आणि या संघर्षात लोणीकर समर्थकांनी राजेश टोपेंचं वाहन फोडलं होतं। राजेश टोपे यांनी बबनराव लोणीकरांवर आरोप केले होते, तर लोणीकरांनी टोपेंचे आरोप खोडून काढले होते। या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कथित शिवीगाळ झाल्याची चर्चा आहे। तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं। म्हणले नाही मला ह्यावेळेस साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे। सांगू का मी ह्यांना आणि तुम्ही शब्द दिला, अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, चर्चा केली, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही। अरे तो टक्कल फोडतो। सोशल मीडियावर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा दावा बबनराव लोणीकरांनी केला। ही क्लिप 100% खोटी आहे, माझी नाही। आणि तुम्हाला काही वाटत असेल तर ज्याच्याशी बोलणं झालं त्याला विचारा, माझं तर म्हणणं सांगितलंय मी। खोटी असेल, काही बोललं असेल, पोलीस आहेत, चौकशी करू। बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे हे एकाच जिल्ह्यातील नेते, त्यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेला उधाण आलं होतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।